आपण पाहताय प्राइम लाईव्ह न्यूज। आमचा लढा अन्याय, अत्याचार आणि व्यवस्थेविरोधात। आम्हाला पाण्यातून जराशी अडचण कमी झालेली आहे। त्याचबरोबर पाण्याचा फायदा होऊ शकतो आम्हाला भविष्यामध्ये ज्यावेळेस पाणी टंचाई येईल। आता यावेळेस पाऊस पडला तरी का थोडाही पाऊस पडला तर बंदराचे गेट लावून का पाणी थांबवता येते। थांबलेल्या पाण्याचा आम्हाला शेतीसाठी वापर करता येते, गुराढोराला, त्यासाठी धुण्यासाठी अशा अनेक उपयोग आहेत। तुमचं शेत आहे का तिकडे? हा, शेत आहे, तिथच्या पलीकडचं शेत आमचं आहे। आता इथून वडापासून पार पुढे 4-5 एकर शेत आमचे आहे। नाव तुमचं? इथलंच आहे आमचं नाव? नाव सूर्यवंशी मंगेश। बिहन पुंडलिकराव गवळी, धडकनाळ। आमच्या शेतामध्ये बंधारा झालेला आहे बनसोडे साहेबांच्या वतीने। ते या गावचं कल्याण केले, 2 बंधारे दिले आमच्या गावला। थोडं ते आपलं काय टीचिंग हाय म्हणले होते, ते गुत्तेदारने केलेले नाहीत। ते आपल्या बनसोडे साहेबांनी त्याला सांगून तेवढं करून घेणे, शेतकऱ्याचं नुकसान होत आहे। काय फायदा? स्वतः शेतकरी बोलतो। काय फायदा होणार आहे आता तुम्हाला त्या बंधाऱ्याचा? आता काय बंधाऱ्याचं आपलं तुरीला म्हणा पाणी देता येतंय, गहू रब्बी टाकता येते आपल्याला। माझं नाव दिगंबर मारुती मालू, राहणार बोरगाव, तालुका उदगीर। आता ते बंधारा बांधल्यापासून ते अजून कामाची काही पूर्ण झाली नाही। तर ते बांधल्यापासून काही माणसाला आता शेतकऱ्याला काही चांगलंच होणार आहे। म्हणजे जर पाणी जर साचलं तर काही पाणी देण्यात येते लोकाला, आणि जनावराला पाण्याची साठवण झाली, जनावर पाणी सगळ्या गोष्टीचे समाधानी होते। ते आता जे काम आणल्यात म्हणून बनसोडे साहेब आणून दिल्यात म्हणून म्हणतात, हे आम्हाला बी तेवढंच माहीत। आता ह्याच्या पुढचं आम्हाला तर का माहीत, आता कोण केलं आणि कोणता गुत्तेदार केला का नाही, त्या गुत्तेदारचं मी नाव केलं आम्हाला माहिती नाही बघा। काही वाटणं चांगलंच आहे, आनंदाचं आहे। म्हणजे हे बरं होतं, बकळ काम केले त्यानं, कोणतं आमदार काम केलं। आता ह्याच्या पूर्वीचा आमदार कोण आहे आता? नाही, ह्याच्या पूर्वीचा आता येणारा कोणी कोणाला माहितीच नाही की आता ह्याच्या ह्यानं बकळ कामं केले, ह्याला कशाला नाही म्हणायचं बसायचं? पुरतं परी ह्याच्यावर कोणी मी काम केलं नाही। बनसोडे साहेब चांगलं काम केलं, सगळ्या कामाला दिलं, सगळे कामं केले सगळे, त्याला उगा कशाला नाही म्हणत बसायचं? हां, त्यानं ते मंत्री बी झाला वाटतं काही दिवस, मंत्री बी झालं काही दिवस वाटतं, ते काहीतरी त्याचे राजू बी मंत्रीच आहे वाटतं। तर त्यानं चांगली कामं केले त्यानं। आता मी इथलाच रहिवासी आहे, गावातच असतो। माझं नाव दिनेश माधप्पा मठपती आहे। गेल्या 20 वर्षाच्या काळापासून इथं पूल नव्हता, पता छोटासा होता, वरून लोक यायला जायला प्रॉब्लेम, कारण नदी मोठी आहे। एक वेळेस पाऊस आला 2-2 दिवस बाहेर राहायचे लोक। आता ह्या काळामध्ये चांगलं झालेलं आहे। बंधारे एकदम व्यवस्थित झालेलं आहे, कोणालाही विचारून घ्या तुम्ही, बंधाऱ्याविषयी काही प्रॉब्लेम नाही। काय वाटते बंधाऱ्याचा काही फायदा? बंधाऱ्याचा फायदा म्हणजे पलीकडले जेवढे शेतकरी आहेत त्यांना एवढा फायदा झाला की छोटंसं वाहन म्हणा किंवा जाणारे लेडीज जेंट्स किंवा जनावर, मोठा पाणी पाऊस आला तर वरून येतात। पाणीमध्ये नदीमध्ये पाणी तर आहेच ना, पाणी पुष्कळ असते, कारण काय वरून कर्नाटकमधून येणारे नदी आहेत, काही तळे आहेत 4 बंधारे बांधल्या, त्या बंधाऱ्यावर पाणी अडवण्यात येणार आहे आता काही। हो हो, तेव्हा काय शेतकऱ्याला फायदा? शेतकऱ्याला फायदा होईल ना, वरच्या शेतकऱ्यांना भरपूर फायदा होईल, कारण मोटर आहे, पाईपलाईन लावून पाणी देऊ शकतात। एखादी हंगाम, आमच्याकडे काय तसं ऊसाचं केळीचं काही नाही, एखादी रब्बीचा हंगाम घेऊ शकतात। कारण मी वेगळ्या पक्षाचा असेल हे म्हणणं नाही, पण यांनी काम केले त्यांना द्यायला पाहिजे। आता तुमची काय मागणी आहे? आता सध्याला मागणी एक STची आहे साहेब, दुसरं फक्त विजेचं आहे। गावाला काय लागतंय, एखादी जर सरपंच असेल किंवा आमदार असतील, नामदार असतील, गावात लाईट पाणी हेच गावची समस्या असते, दुसरं काही लोकांनी मागत नाही, तुम्हाला कोणालाही मागत नाही। आता हे काय लाईटची समस्या आहे भरपूर खराब, सकाळी 4च्या नंतर लागली 11 वाजेपर्यंत व्होल्टेज 80च्या वर राहत नाही, 70च्या। आमच्या गावात कोणी येऊन चेक करायला पाहिजे। सुभाने बोरगाव, उदगीर तालुका, जिल्हा लातूर। चांगलं झालं आमच्या बंधाऱ्याचं काम, चांगलं झालं आहे। माझ्या शेजारी साहेब, माझं शेत साईडच्या बाजूला लागून, माझं इकडे साईडला शेतच आहे, काम एकदम योग्य झाले, मजबूत झाले काम सगळं।
काय वाटतंय भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा काही फायदा होईल असं? नाही, फायदा भरपूर आहे की त्याचा फायदा. गावालाही फायदा आहे, शेतकऱ्यालाही फायदा आहे, सगळ्याला फायदा आहे त्याचा. आणि मजबूत झालेलं आहे काम एवढं. आम्ही तिथे शेतात, आमच्या शेतातच आहे बंदोरा. मजबूत झालेलं आहे काम, एकदम आगे मजबूत झाले काम. आनंदित आहात का? हा, आनंदित आहे का. बंद गावाला सुखी आहे, वरी वॉटर सप्लायची हिरच्या बाजूला आहे, सगळं सुखी आहे, पाणी भरपूर आहे गावाला, सगळं भरपूर आहे, सगळं चांगलं आहे. गावकऱ्यामध्ये काय वाटते त्याच्याविषयी? आणि चांगलं गावकऱ्याला चांगला आहे, आनंद आहे सगळंच. गावकऱ्याला बी सगळ्याला आनंद आहे, चांगलं झाले गावकरी आणि सगळे खुश आहे. शेतकऱ्याला इकडल्या जाणाऱ्या शेतकऱ्याला बी जायसाठी रस्त्याला अडचण होती, वरी जाणारे येण्याची, त्याच्यावर चांगलं झालं आहे, सगळं मजबूत झाले काम, सगळं चांगलं केलं. बनसोडे रोड केले, आपलं बोरगाव जाण्याचा रोड झाला, गावातला एक रोड करणारा रोड नाही खराब होतं, ते बी रोड मजबूत झालेलं आहे एकदम. आणि फुलाचं काम बी एकदम मजबूत झालेलं आहे, सगळं काम चांगलं. हां, फुल बी झालं आहे, रोड झाला, बंधारे झाले आहेत, सगळं काम योग्य झालं आहे. येणाऱ्या काळामध्ये आता निवडणूक लागणार आहे, नाही बनसोडेला देणार की त्यांनी कामं केल्यामुळे आपलं काम विकासच आहे. हां, विकास चांगलं केल्यानंतर कोणाला द्यायचं, आम्हाला काय विकास, गावचा विकास होईल चांगला आहे. नाही, कामं भरपूर आहे, कामं भरपूर झाल्यात. मला या एकदम मजबूत झाले, फुलाचं काम मजबूत झालं, रोडचं काम झालं, बंधाऱ्याचं काम, धरणाचं आमच्या गावचं मजबूत झालेलं काम. पुलाचा काय त्रास होत होता तुम्हाला? तरच काय, पाणी थोडा वेळ गाव बाहेर इकडले इकडे तिकडले लोक पर्शन होते. जे शाळेवर झोपा लागले की रात्र, ह्याच्या संस्थेवर झोपा लागते की रात्र. चांगलं आहे ते, काय नाही, सगळं योग्य योग्य मत झालं. आता बंधारा झालंय, इथून त्याचं काही नियोजन आता मोहरे कळल, नवीन तर झालंय. बनसोडे साहेब आल्यापासून काही त्रास नाही, चांगला आहे. नाही, बनसोडे साहेब चांगले आहेत बरं. आतापर्यंत आल्यापासून कामं सगळे चांगले झाले.